नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये 36 साइजच्या बोटनेक ब्लाउजची अस्तरवर कटिंग कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, पफ स्लीव्ज याला केलेले आहेत। तर ह्याच्या पफ स्लीव्जचा व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केलेला आहे, तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। हा 36 साइजचा ब्लाउज आहे, प्रिन्सेस कट बोटनेक मध्ये। इथे डबल फोल्ड अस्तर ठेवलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा बॅक पार्टचं कटिंग करणार आहे आणि मग फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहे। तर डबल फोल्ड अस्तर आहे, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। खाली एकसारखी लाईन ड्रॉ करून घेतली। ब्लाउजची तयार उंची आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय शिलाई मार्जिनसाठी। 14.5 इंचावर खालून मार्किंग केलेलं आहे। बंद बाजूकडे मी इथे मार्किंग केलेलं आहे। तर समांतर अंतरावर 14.5 इंचावर मार्किंग केलं आणि ही सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। 36 साइजसाठी शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 7 इंच। तर इथे शोल्डरचं पहिलं मार्किंग केलं 7 इंचावर आणि आर्महोलचं सुद्धा मार्किंग केले 7 इंचावर। ह्या दोन्ही लाईन ड्रॉ करून घेतल्या। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं। चेस्ट आहे 36, त्याचा चौथा भाग टाकायचा आहे, तर होतो 9 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खाली कंबर आहे 30 इंच, तर त्याचा चौथा भाग होतो 7.5 इंच, पुढे 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। असं मार्किंग करून ह्या लाईन ड्रॉ करून घेतल्या। इथे क्रॉसमध्ये 1 इंच देऊन आर्महोलचा आकार दिलेला आहे। त्याच्यानंतर इथे गळा रुंदी घेतलेली आहे। मला शोल्डर पट्टी तयार ठेवायची आहे 2.5 इंच, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि परत पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर इकडनं गळा रुंदी माझी आलेली आहे 4.25 इंच। 4.25 इंचावर मी मार्किंग करून घेतलं। वरचा नेक आहे तो 3 इंचावर इथे मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर खालचा नेक ड्रॉ केलेला आहे। तर मध्ये 1.5 इंच अंतर सोडून दिलं आणि त्याच्यानंतर खालचा बॉक्स ड्रॉ करून घेतला। तर हा जो खालचा बॉक्स आहे तो 3.5 इंचाचाच मी ड्रॉ केलेला आहे, 3.5 इंच गळा रुंदी। आणि इथून खालून 3 इंचावर मार्किंग केलं आणि आडवं 3.5 इंचावर मार्किंग केलं। हा बॉक्स ड्रॉ करून घेतला। याच्यामध्ये गळ्याचा शेप द्यायचा जो आपल्याला हवा आहे तो। तर इथे मी असा वरती राऊंडचा शेप दिलेला आहे आणि खाली मला जो आकार पाहिजे आहे तो देऊन घेतलेला आहे। तर असं हे बॅक पार्टचं मार्किंग झालेलं आहे। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे ह्याला कटिंग करून घ्यायचे। जसं मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। तर तुम्हालाही शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर अशा शिलाईचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर इथे गळ्याचा जो आकार आहे तो सुद्धा मी कट करून घेतला आहे आणि अर्धा इंच इथे शोल्डर उतार आपल्याला द्यायचा आहे आर्महोलच्या साईडने। आता जे राहिलेलं फॅब्रिक होतं ते मी ठेवलेलं आहे। ह्याची आता ओपन बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि हा जो बॅक पार्ट आपण कटिंग केला होता तो आहे तसाच ठेवून इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे फ्रंट पार्ट ड्रॉ करण्यासाठी। तर अगदी ही सोपी पद्धत आहे आणि व्यवस्थित लक्षात येईल, सहज लक्षात येईल। अशा प्रकारे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुमच्या सहज लक्षात येईल। तर पहिल्यांदा बॅक पार्ट मी इथे ठेवून घेतला, डबल फोल्डच कापड ठेवलेलं आहे खालचं आणि बॅक पार्ट आहे तसा ड्रॉ करून घेतला। तर सगळ्यात पहिल्यांदा फ्रंट पार्टसाठी इथे आपल्याला मार्जिन वाढून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं। तर इथे फ्रंट पार्टला खाली मी 1.5 इंच वाढून घेतलेलं आहे। तर हे 1.5 इंच वाढवल्यानंतर इथे मार्किंग करून घेतलं, सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। हे फक्त फ्रंट पार्टसाठीच वाढवायचं आहे। त्यानंतर इथे आता गळ्याचं मार्किंग करायचं आहे। तर फ्रंटचा गळा इथे घेतलेला आहे मी 6 इंच तयार, 6.5 इंचावर मार्किंग केलं, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली त्याच्यामध्ये आणि 4.25 इंचाचा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतलेला आहे फ्रंटचा। तर इथे मी परत एकदा जी गळा रुंदी आहे ती चेक करून घेतली, किती घेतलेली आहे ती। बॅकचा पार्ट ठेवला आणि जेवढी होती तेवढी इथे घेतलेली आहे। तर हा असा बॉक्स ड्रॉ केला। आता ह्याच्यामध्ये मी पंचकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे फ्रंटला। तर हा फ्रंटचा आकार देऊन झालेला आहे माझा। आता आर्महोल जसं होतं तसं मी पहिलं ड्रॉ करून घेतले, कारण फ्रंटच्या आर्महोलचा
आकार आपल्याला आतून द्यायचा असतो. तर इथे फ्रंटचा आर्महोल आतमध्ये 1 इंच घेतला आहे आणि ते क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलं आहे वरच्या बाजूने. त्याच्यानंतर 1 इंच क्रॉस घेतलं आहे आणि इथून फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिलेला आहे. आता इथे खाली टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे. तर 4.25 इंच आडवं मार्किंग केलं आहे आणि वरून इथे 10.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. हे 2 पॉईंट जोडून घेतले आणि इथे आर्महोलच्या इथे 6 इंचावर मार्किंग केलं आणि इथून हा प्रिन्सेसचा आकार देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 इंचाचं इथे टक्स घेतलेला आहे आणि वरती मार्किंग केलं 1.5 इंच. तर इथे असा प्रिन्सेसचा आकार हलक्या हाताने द्यायचा आहे. तर जसा व्यवस्थित आपल्याला दिसेल तशा पद्धतीने हा देऊन घ्यायचा आहे. आता हे जे 2 इंच मार्जिन घेतलं आपण ते साईडला आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे 2 इंच. तर ते इथे वाढून घेतलं. आर्महोलच्या बाजूने अर्धा इंच वाढून घेतलं आणि हे 2 पॉईंट जोडून घेतलेले आहेत. आता हा जो आकार आहे तो इथे अशा प्रकारे जोडायचा आहे. बघू शकता असं क्रॉसमध्ये हे पॉईंट 2 जोडून घ्यायचे आहेत. तर असं हे फ्रंट पार्टचं आपलं मार्किंग झालेलं आहे आणि फ्रंट पार्टला सुद्धा अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे आर्महोलच्या बाजूने. तर आता केलेल्या मार्किंग प्रमाणे हे कटिंग करून घेतलं. आता जो मधला आकार आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. आर्महोलचा भाग कट करून घेतला. या ब्लाऊजला पफ स्लीव्ज बनवलेले आहेत. त्याचा कटिंगचा व्हिडिओ याच्या आधी मी शेअर केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि ब्लाऊजसुद्धा फिटिंगला खूप छान बसलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 36 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करून स्टिचिंग करू शकता. तर बघू शकता हे आपलं प्रिन्सेसचं फ्रंटच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आणि बॅकच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. स्लीव्जचा व्हिडिओ मी सेपरेट शेअर केलेला आहे. तुम्हाला ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या कुठल्या मापाची कटिंग पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.